ते तुकोबारायांच्या कीर्तनाने शिवाजी महाराजांच्या मनात वैराग्य निर्माण झालं. स्वाभाविकच आहे, तुकोबारायांच्या अभंगगाथा वाचताना ज्या माणसाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होत नाही हे खूप अवघड आहे. होतच आणि त्यातल्या त्यात जितका हळवा माणूस ना तितका तुकाराम महाराजांच्या लवकर प्रेमात पडतो आणि शरण जातो. वा वा, शरण जातो. तुकोबाराय असं व्यक्तिमत्व आहे ना, तुमचं स्वातंत्र्यच काढून घेतात. तुम्हाला आहे ना तुमच्यासारखं त्यांच्यासारखं करून टाकतात, विचार करायला भाग पाडतात. म्हणून आहे ना, मी सांगू का, लईच आहे ना, जनावरासारखं मोकळं जगायचं असेल तर नादी नका लागू तुकाराम महाराजांच्या. वा वा. हा, तुम्ही तुकाराम महाराजांना वाचलं आणि अस्वस्थ झाला नाही असं होणार नाही. अवगुण काय की माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करी. फेटा बांधत होतो, आता शूटिंग करायचं चांगला आला पाहिजे ना, म्हणून आरशात पाहत होतो. असं याला आहे ना व्यवस्थित फेटा बांधणं म्हणतात. तुकाराम महाराजांचा अभंग समोर आला. आठवणी वेठोनी बांधिला मुंडासा, फिरत असे म्हैसा जना माझी. हाती दीड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भली असे. श्वानाची या परी हिंडे दारोदार, पाहे परणारी पापदृष्टी. काय करू दादा, मी सांगू तुम्हाला की तुकाराम महाराजांनी माझ्या आयुष्यात एवढी अडचण केली की अनेक ठिकाणी तुकाराम महाराजच समोर येऊन उभे राहतात. लोभ होतो निर्माण, मात्र लोभ निर्माण झाला की काठी घेऊन तुकोबा उभे असतात.